सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन आणि सायली सर्वत्र आश्रमामध्ये साक्षी विरुद्धचे पुरावे शोधत असताना अर्जुनची नजर त्या कॉट खालच्या पेटीकडे जाते. अर्जुन म्हणतो, यात काय आहे? तर अर्जुन ती पेटी उघडू लागतो. तर सायली अर्जुनला म्हणते की अहो, आपण कुणाच्याही परवानगीशिवाय आश्रमात आलोय आणि पुरावे शोधतोय आणि आता खूप वेळही झालेला आहे. आपल्याला जर कोणी इथे पाहिले ना तर पंचायत होईल, तर तेव्हा चला आपण येथून निघूयात, असे आता सायली अर्जुनला बोलते. अर्जुन म्हणतो की हे बघा, आपण शोधायला आलो आहोत ना पुरावे, ते शोधल्याशिवाय आता जायचं नाहीये. इकडे आता अण्णा साक्षीला त्याच्या कारमधून एका ठिकाणी घेऊन येतो. कारमधून उतरत इकडे तिकडे बघत साक्षी म्हणते की इकडे कुठे आलोय अण्णा आपण? तर अण्णा म्हणतात की हीच तर आपल्या कामाची जागा आहे, इथे तर कोणीच चिटपाखरू नाहीये. इकडे तिकडे बघत साक्षी म्हणते की इथे कुठे CCTV कॅमेरा सुद्धा दिसत नाही, त्यामुळे कुणाला काहीच कळणार नाही. तर महिपत म्हणतो की पार्टीतून तू 1.5 तास कुठे गेली होती ना, चल आता आपण त्याची स्टोरी बनवूयात. तुझ्या सर्व पाठ आहे ना साक्षी? तर साक्षी म्हणते हो. अण्णा म्हणतात की तेच आता इथे करायचंय. साक्षी, तू कोर्टात जे काही सांगणार आहे ना ते सर्व आता इथे करायचंय आणि त्यासाठी आता ही गाडी आहे ना, तू त्या कोपऱ्यात घेऊन जायचंय साक्षी, असे आता अण्णा साक्षीला बोलतात. अण्णा म्हणतात की तू वेडीवाकडी तिकडून गाडी चालवत यायचीस आणि असेच इथे रस्त्यात उतरली होतीस ना? तर साक्षी म्हणते हो. अण्णा म्हणतात की साक्षी, आता हे सर्व तू करून मी त्याचं शूट करणार आहे. साक्षी म्हणते की पण शूट का करायचंय अण्णा हे? तर अण्णा म्हणतात की साक्षी, काही प्रश्न विचारू नको, बाप तुला जे सांगतोय ना ते आता गुमान बोलाने करायचंय, आणि अण्णा चावी साक्षीच्या हातात देतात. इकडे आता अर्जुन आणि सायली दोघेही ती पेटी बाहेर काढतात. तर त्यामध्ये कुसुमताईचे पुस्तकं असतात. अर्जुन ते सर्व बघत असताना हळूच सायली आता त्या कॉट खालून निघून दरवाजातून बाहेर जाते. तर आता अर्जुन सायली ती पेटी पुन्हा कॉट खाली ठेवत दुसरी पेटी बाहेर काढतात आणि ती पेटी उघडतात. इकडे आता तन्वी ही बाहेर येताच, ज्या वेळेस तन्वी ही ते गाठोडे घेऊन ते ठेवण्यासाठी लपवण्यासाठी प्रयत्न करत होती, ते आता सर्व तन्वीला आठवते आणि तन्वीने ते गाठोडे छपराच्या त्या आडगळीला ठेवलेले असते. इकडे आता ते गाठोडे तन्वी ही बाहेर काढताच शेजारीच असलेला कंदील खाली पडतो आणि तो फुटल्याचा आवाज आता अर्जुन सायलीला येतो. ताबडतोब आता अर्जुन सायली त्या आवाजाच्या दिशेने येतात. तर तन्वी ही दरवाजा उघडून बाहेर जाते, पण त्याच वेळेस दुसरे त्या गाठोड्याचा धक्का त्या भांड्याला लागून किचनमधले भांडे खाली पडतात. तर तन्वी दरवाजा उघडून बाहेर पळून जाते आणि अर्जुन सायली पुन्हा पळू लागतात. इकडे आता ते गाठोडे घेऊन तन्वी ही बाहेर येते आणि म्हणते की हा घाणेरडा आश्रम एक दिवस माझी वाट लावणार आहे. ते अर्जुन आणि सायली माझे गाठोडे मिळवायला आले होते ना. तन्वी विचार करते की हे दोघे सुद्धा चोरूनच आश्रमात आले ना, तर आता मी बघतेच. इकडे आता सायली म्हणते की अहो, बंड्याना म्हणजे आश्रमातील आम्ही एक उंदीर पाळला आहे, तो त्यानेच कंदील वगैरे पाडला असेल. तो सतत इकडे तिकडे पळून काही ना काही त्रासच देतोय आणि आत्तासुद्धा भांडी आणि कंदील त्यानेच पाडला, मला माहिती आहे. तर अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्ही उंदीरसुद्धा पाळला होता का? तर सायली म्हणते हो. इकडे आता बाहेर तन्वी लगेचच पोलीस स्टेशनला फोन लावते आणि म्हणते की वात्सल्य आश्रमा शेजारी मी राहते, तुम्ही वात्सल्य आश्रम आता सील करून तो तुमच्या ताब्यात आहेत ना? तर पोलीस म्हणतात हो. तेव्हा आता तन्वी म्हणते की आज इथे या आश्रमात मला काहीतरी हालचाली जाणवतात आणि तिथे कुणीतरी चोरून रात्री काहीतरी करत असल्याचे मला जाणवते. इकडे आता अस्मिता रात्री तिला तहान लागल्यामुळे पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जाते. पाणी घेऊन जात असताना अस्मिताचे लक्ष अर्जुनच्या रूमकडे जाते आणि लाईट चालू असतो. अस्मिता विचार करते की एवढी रात्र अर्जुन आणि सायलीचे रूमचे लाईट चालूच, नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी विचार करत असतील. इकडे तन्वी पोलीस स्टेशनला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतंय आश्रमात 2 चोर शिरले, तेव्हा तुम्ही लवकर या. आणि आता लगेच तन्वी तो फोन कट करत त्या मोबाईलचे सिम काढून फेकून देते आणि म्हणते की आता ते अर्जुन आणि सायली बरोबर पकडले जातील. इकडे आता अस्मिता ही अर्जुन आणि सायलीच्या बेडरूमकडे जाऊ लागते. तर आता इकडे अस्मिता ही हळूच अर्जुनच्या रूमचा दरवाजा उघडते. तर तिथे अर्जुन सायली दोघेही नसतात. तेव्हा अस्मिता विचार करते की एवढ्या रात्री हे दोघे कुठे गेले असतील, आणि ताबडतोब आता अस्मिता
कल्पना, प्रताप आणि अश्विनला हाका मारून बोलावते. सर्वजण उठून येताच अस्मिता म्हणते की अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये नाहीयेत. तेव्हा तुम्ही विचार करा ते कुठे गेले असतील. इकडे ताबडतोब अश्विन आता अर्जुनला फोन लावतो, पण अर्जुनचा फोन काही लागत नसतो. तर कल्पना म्हणते की काही वाईट बातमी मिळाली म्हणून तर ते गेले नसतील ना. प्रताप म्हणतो की कल्पना तू काहीही विचार करू नकोस. इकडे आता साक्षी ही तिकडून गाडी घेऊन येऊ लागते. तर महिपत आता साक्षीचा तो मोबाईलमध्ये सर्व फोटो शूट करत असतो. त्यानंतर साक्षी गाडीतून उतरते आणि अण्णाकडे येते. अण्णा म्हणतात की अगं असं नटानटीसारखं का चालतेस, तू पार्टीतून इकडे आली होतीस ना, तसं चाल की. तेव्हा महिपत साक्षीला असे झिंगत झिंगत चालायला सांगतो. तर आता साक्षी पुन्हा तिच्या कारमध्ये बसून अण्णांनी जे इन्स्ट्रक्शन सांगितले त्यानुसार आता गाडी आणू लागते. इकडे आता अर्जुन आणि सायली आश्रमात ते पुरावे शोधतात, पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. सायली म्हणते की आता असं आपण इथे किती वेळ थांबणार, आपल्या हाताला काहीच लागत नाहीये. सायली म्हणते की आपण तर कोर्टाच्या परवानगीने इथे आलो असतो ना तर गोष्ट वेगळी होती, पण मला आता जास्त वेळ इथे थांबणे पटत नाहीये सर. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चल आपण निघूया मिस सायली. तर तेवढ्यात पोलिसाच्या गाडीचा आवाज येतो आणि पोलीस तिथे आलेले असतात. पोलिसांच्या गाडीचा आवाज बघतात आता अर्जुन आणि सायली खूप घाबरतात. गाडीतून खाली उतरत इन्स्पेक्टर पोलिसांना सांगतो की तुम्ही इथेच थांबा, कदाचित ते मागच्या बाजूने पळण्याचा प्रयत्न करतील. इकडे आता अर्जुन आणि सायली पोलिसांना बघताच पाठीमागच्या दरवाजाने त्या गंजीच्या गवता शेजारून जाऊ लागतात. तर इकडे आता पोलीस सुद्धा त्या गंजीच्या गवता शेजारून पुढे पुढे येऊ लागतात. अर्जुन आणि सायली गंजीमध्ये लपलेले असताना इन्स्पेक्टर त्या पोलिसांना सांगतो की तुम्ही इकडे बघा आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला जा, मी या बाजूला बघतो. इकडे आता तो इन्स्पेक्टर त्या गवताच्या गंजीकडे बघत चारी बाजूने गवताच्या गंजीभोवती फिरू लागतो. तर अर्जुन सायली आतमध्ये असतात. इन्स्पेक्टरला त्या गवताच्या गंजीमध्ये कोणीतरी असल्याचा आता संशय आलेला असतो आणि इन्स्पेक्टर लगेचच त्या गंजीकडे बघत काठीने ती गंजी हळूहळू बाजूला करू लागतो. इकडे आता सायली ही गंजीमधूनच देवी आईला हात जोडते आणि म्हणते की देवी आई, हा अर्जुन सर जे काही करतात ते माझ्यासाठी आणि मधुभाऊसाठी करतात, तेव्हा प्लीज त्यांच्यावरती कोणतेही संकट येऊ देऊ नकोस. त्यानंतर पोलीस हवालदाराला त्याच्याकडे बोलावतो आणि ती बॅटरी हवालदाराच्या हातात देऊन काठीने ती गंजीला आता झोडपू लागतो. तर आता त्या काठीचा मार अर्जुनच्या पाठीत बसत असतो आणि सायलीने तोंडाला हात लावलेला असतो. सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं असतं. आज अर्जुन आपल्यासाठी काठीचा मार खातो, ह्यावरून आता अर्जुनचे सायलीवरचे प्रेम आता समोर आलेले असते. त्यानंतर आता पोलीस निघून जातात. तर अर्जुन आणि सायली घरी येतात. तर अर्जुनच्या पाठीवर आता वळ उठलेले असतात. तेव्हा आता सायली प्रेमाने अर्जुनच्या पाठीला हळद लावते. त्यानंतर आता सायली अर्जुनला म्हणते की सर, तुम्हाला कळतंय का तुम्ही आज काय वागलात. तर अर्जुन म्हणतो की माझे अजूनही तिथे दुसरे काही काम होते, फक्त याच कामासाठी आपण आश्रमात गेलो नव्हतो, असे आता अर्जुन सायलीला बोलतो. सायली म्हणते की असं कुठलं महत्वाचं कारण होतं की जेणेकरून तुम्ही आश्रमात जाणारच होतात. सायली म्हणते तुम्हाला कळत कसं नाही, आज जर पोलिसांनी पकडले असते तर काय झालं असतं. तर तुम्ही एवढ्या रात्री मला त्या आश्रमात नेले, असं कोणतं कारण होतं हे विचारताच आता अर्जुन म्हणतो की तुमच्या खऱ्या आईबाबांचे पुरावे शोधण्यासाठी मी तुम्हाला आश्रमात घेऊन गेल्याचे आता नकळत अर्जुनच्या तोंडातून बाहेर पडलेले असते. तर आता अर्जुनने आईबाबांचे सत्य सायलीपुढे आणताच आता अर्जुनच्या प्रेमाचा धमाका उडून सायलीसुद्धा अर्जुनच्या प्रेमात आता वेडी झालेली असते. तर कसे वाटले अर्जुन सायलीचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.